मित्रांनो, गुंठा हा शब्द आपल्यापैकी कोणाला माहीत नाही अशी फार क्वचित लोक असतील की ज्यांना गुंठाच माहिती नाही. परंतु गुंठा हा जो शब्द आहे हा नक्की तयार कसा झाला, हा आला कुठून, याची निर्मिती कशी झाली ते या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, एडमंड गुंटर नावाचा एक इंग्लिश मॅथमॅटिशियन होता. त्या एडमंड गुंटरनं एक साखळी बनवली जिच्यामध्ये 100 कड्या होत्या आणि प्रत्येक कडीचा जो साईज आहे तो 0.66 फूट म्हणजे 0.66 फुटाची एक त्यामधली कडी होती. अशा 100 कड्यांची एक साखळी म्हणजे 66 फुटांची ती गुंटरची चेन होती. मग या गुंटरच्या चेननं 66 बाय 66चा जो चौकोन मोजला गेला तो 4356 स्क्वेअर फीटांचा चौकोन आला आणि या एका गुंटर चौकोनातला जो एरिया आहे तो एरिया होता 4356 स्क्वेअर फीट. अशा 10 गुंटर चौकोनांचा मिळून बनतो 1 एकर, म्हणजेच 43,560 स्क्वेअर फीटचा बनतो 1 एकर. आणि या 43,560ला जर आपण 40ने भागलं तर 1089 स्क्वेअर फीटचा जो एक बेसिक युनिट तयार होतो क्षेत्रफळाचा त्याला म्हटलं जातं गुंठा. तर गुंठा कसा बनला या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. या गुंठ्याचं श्रेय तसं पाहायला गेलं तर एडमंड गुंटर आणि त्याच्या गुंटर्स चेनला जातं. आणि आता हा शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये चांगलाच प्रचलित झाला आहे. रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये तर हा चांगल्या पद्धतीनंच रुळलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओची लिंक इतरांपर्यंत फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.